नमस्कार, मी शिल्पा गुजर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आज असणार आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक सर. स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. ज्ञानेश्वर मुंडलिक हे यशस्वी व्यावसायिक, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांनी 3 वर्षांपूर्वी सुमन लोकसेवा संस्थेची स्थापना केली आहे. लोकांसाठी लोकसहभागातून विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे त्यांनी राबवलेत. ही संस्था तरुणांना रोजच्या जीवनक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रमात सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन देते. सरांनी बांधकाम क्षेत्रामध्ये डॉक्टरेट केली आहे. सामाजिक उपक्रमांची दखल घेऊन ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालंय. सर, पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या तरुणाईचे सामाजिक उपक्रमांमधील योगदान हा आजचा आपला विषय आहे. आणि जर तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न पडले असतील, तुम्हाला सुद्धा समाजकार्यामध्ये यायचं असेल तर आम्हाला नक्की फोन करा 02266843333. सर, सुमन लोकसेवा संस्था स्थापन करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता आणि नेमकं याचं स्फुरण तुम्हाला कुठून मिळालं? ऍक्च्युली व्यवसाय करत असताना माझा जनसंपर्क अतिशय चांगला झाला. माझ्याकडे बऱ्याच लोकांची माझं मनमिळावू स्वभाव असल्यामुळे बऱ्याच लोकांची ये जा असते आणि बरीचशी लोक आपलं मन मोकळं अगदी करतात माझ्याकडे. आणि त्यावेळेस मग त्यांच्या गरजा मला त्यांना समजायला लागल्या आणि तशा गरजा समजत असताना कधी मग मी मुलांना शाळेची मदत असेल किंवा वृद्धांना काही ज्येष्ठांना काही वेगवेगळ्या प्रकारे मदत केलेली आहे किंवा महिलांना असो किंवा अगदी वेगवेगळ्या खेळाडू असतील त्यांनाही बऱ्याचशा प्रकारची मदत केलेली आहे छोटी मोठी. ती करत असताना मला अतिशय छान वाटायचं आणि त्याच्यामधून मग त्यांच्या गरजा मात्र काही कमी होतच नव्हत्या. अगदी आज 10 लोकांना मदत केली की 100 यायची, 100ला मदत केली की आणखी दुसऱ्या दिवशी 200. म्हणजे अशा गरजा त्यांच्या वाढत गेल्या. मग मला असा प्रश्न पडला की काय करावं, म्हणजे समाजातील जी विषमता आहे त्याच्यामुळं काय होतंय की त्यांच्या गरजा काही संपतच नाहीयेत. मग सखोल विचार करून मी म्हटलं आपण सुमन लोकसेवा संस्थेची स्थापनाच करूया, त्यातून आपल्याला ह्या गरजा कायमच्याच संपवता आल्या तो पाहूयात, म्हणून मी ही संस्था चालू केली. नक्कीच, खूप म्हणजे खरंच तुमचा खूप चांगला उद्देश आहे. म्हणजे बांधकाम व्यवसायात असून सुद्धा एक सामाजिक बांधिलकी तुम्ही या माध्यमातून जपून ठेवली आहे. म्हणजे लोकांना मदत करण्याची ही एक जी चांगली भावना आहे त्याच्यासाठी तुमचं खरंच कौतुक आहे. आणि या वयामध्ये म्हणजे जनरली सामाजिक उपक्रम माणूस 40-45च्या नंतर विचार करतो. तुम्ही इतक्या लवकर सुरुवात केली त्याच्यासाठी तुमचं खूप सारं कौतुक आहे. सर, सुमन लोकसेवा संस्थेच्या माध्यमातून तुम्ही बरेच उपक्रम आतापर्यंत राबवलेत. मग महिलांसाठी सबलीकरणाचे कार्यक्रम असेल किंवा पशुसंवर्धन असेल, आणखी बरेच उपक्रम राबवलेत. आणि पुढच्या येत्या काळामध्ये कोणकोणते उपक्रम तुमच्या माध्यमातून राबवले जातील? तसे आमचे सर्वच उपक्रम अतिशय चांगले असतात आणि आमचे जे संस्थेचे सभासद आहेत ते अतिशय प्रामाणिकपणाने निस्वार्थी भावनेने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. ह्याच्यामध्ये जे उपक्रम आम्ही विचार करतोय, काय झालंय समाजामध्ये मोठी विषमता आहे. गरीब हे अतिशय गरीब होत चाललेत, श्रीमंत हे अतिशय श्रीमंत होत चाललेत आणि ह्यातली जी दरी आहे ती कमी करायची. तर ती करायची असल्यामुळं आम्ही विचार करतोय की सर्वसाधारण माणसांच्या ज्या समस्या असतात, म्हणजे प्रमुख असतं त्याचं मूल झालं की त्याच्या लग्नाचं, समजा मुलगी झाली तर तो अगदी त्याच्या आभाळ कोसळल्यासारखंच करतो. म्हणजे त्या मुलीचे जन्माच्या दिवसापासूनच अगदी लग्नाची तयारी त्याची सुरू होते. ती जी प्रमुख गरज असेल किंवा शालेय शिक्षण, म्हणजे जन्म झालं की लगेच त्याच्या उच्च शिक्षणाच्या तयारीसाठी ते सुरुवातच करतात बचतीच्या माध्यमातून म्हणा, अनेक माध्यमातून. ती दुसरी मदत झाली. त्याचबरोबर हॉस्पिटलायझेशन, म्हणजे कधी कोणाचा ऍक्सिडेंट होतो किंवा काही दुर्गम आजार उद्भवतात, त्या काळी त्याला जी काही साठवलेली साठवण असते आयुष्याची ती एकदमच जाते. त्या तिसरी ती आहे. आणि चौथी म्हणजे घर, म्हणजे आता जे महागाईमुळे घर बांधणं म्हणजे अगदी स्वप्नच झालंय सर्वसामान्यांचं. तर ती चौथी. म्हणजे अशा 4 प्रमुख गरजांना आपल्याला काहीतरी ठोस करायचंय. आणि त्याचबरोबर जातीयता आता जी फोफावत चाललेली आहे, तर ती जातीय तेढ जे आहेत त्याच्याविषयी जनजागृती करून लोकांना, तरुणांना खास करून त्याच्यापासून दूर राहण्यासाठी एक ठोस उपक्रम राबवायचे आम्हाला. नक्कीच, मला वाटतं प्रत्येक जो युवा आहे तर प्रत्येकाला असं सामाजिक कार्य करायचं आहे, पण एक वे नाही मिळत. म्हणजे कशा मार्गाने जावं, मी कशा पद्धतीने लोकांना मदत करू शकतो. मग सुमन लोकसेवा संस्थेच्या माध्यमातून तुम्ही असं आवाहन सुद्धा केलं होतं की युवक याच्यामध्ये सामील होऊ शकतात. मग याला कसा प्रतिसाद मिळालाय आणि जर काही तरुणांना तुमच्या बरोबर काम करायचं असेल तर आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो? प्रामुख्याने आम्ही सांगू इच्छितो की
आपल्याला अतिशय छान प्रतिसाद मिळाला, अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त. म्हणजे नागपूर असेल किंवा सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, पुणे मुंबई मधून तर अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक तरुण तरुणी संस्थेच्या कार्यामध्ये जोडताना दिसत आहेत आणि अतिशय चांगले निस्वार्थी भावनेने काम पण करतायत. त्याच्याच बरोबर आम्ही लोकांना, तरुणांना असं सांगतोय की आमच्याकडे आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर अतिशय चांगला करतोय आणि त्याच्याबरोबर आमची ॲप सुद्धा गुगल प्ले मध्ये अवेलेबल आहे. लोक डाउनलोड करून तिथे आपला सहभाग नोंदवू शकतात किंवा आमची वेबसाईट आहे. अनेक माध्यम आम्ही हे केलेली आहे, तिथे ते रजिस्टर करून आपला निस्वार्थी भावनेने सहभाग नोंदवू शकतात. मला गुगल ऍप्लिकेशन बद्दल तुमचं थोडंसं जाणून घ्यायचं होतं. म्हणजे आणखी प्रेक्षक जर त्यांना सर्च करायचं असेल तर कशा पद्धतीने करतील? ते जनरली गुगल प्ले मध्ये गेल्यानंतर सुमन लोकसेवा टाईप करून डाउनलोड करू शकतात. त्याबरोबर आपल्या उपक्रमांची माहिती होते आणि नवीन येणारे उपक्रम काय आहेत भविष्यातील त्याची माहिती होते आणि ते स्वतः रजिस्टर करून त्याचा वापरही करू शकतात वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणजे जनरली कुठे काय ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा एखाद्या महिलेवर कुठे अत्याचार होत असतात ते त्या ऍपच्या माध्यमातून ते इमिजिएट कॅप्चर करून आमच्यापर्यंत पोहोचू शकतात. मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ती मदत कशी पोहोचवता येईल याचाही त्याच्यामध्ये म्हणजे बरेचसे असे फंक्शन आहेत, टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आम्ही, त्याच्यामध्ये ते करू शकतो. नक्कीच. आतापर्यंत सुमन लोकसेवा संस्थेमध्ये किती जण कार्यरत आहेत आणि जे नवीन युवा वर्ग आहे त्याचा कसा प्रतिसाद लाभतोय तुम्हाला? साधारण महाराष्ट्रभरातून आता 400च्या आसपास तरुणी आमच्याशी जोडलेले आहेत त्याच्यामध्ये आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि अजूनही जोडू इच्छितात बरेचसे तरुणी याच्यामध्ये. आणि त्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की आम्ही किमान ह्या 2016 नवीन वर्षामध्ये 10,000चा टप्पा पार करायची आमची ह्या मानस आहे आणि भविष्यामध्ये आम्ही 10 लाख सभासद करू इच्छितो. कारण आम्हाला जे कार्य करायचंय त्या कार्याच्या आणि प्रचंड मोठं आम्ही विचार केलेला आहे की एवढं कार्य करायचं, त्यासाठी सर्वसामान्यांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळं जास्त मोठी अपेक्षा आहे लोकांना या समाजकार्यात यावं, जोडावं आणि निस्वार्थ भावनेने काम करावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी निश्चित ह्याच्यामध्ये जॉईन व्हायला हरकत नाही. नक्कीच. खरं तर आज खूप ओरड होते की तरुणाई फार उथळ आहे, वाम मार्गाला लागलेली, पण तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर कुठेतरी एक आदर्श तरुणाई समोर उभा राहिलेला आहे. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे तरुणाईच्या बाबतीत आणि जी लोक तुमच्याकडे येत आहेत की या सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांना सुद्धा सामील व्हायचं, तर तुमचं नेमकं तरुणाईच्या बाबतीतलं काय मत आहे? माझं वैयक्तिक असं मत आहे की तरुणांनी कुठल्याही जातीय राजकारणात पहिलं तर पडू नये. कारण काय झालेलं आहे, सुरुवातीला आता जातीय तेढ इतके निर्माण झालेत, जसे इराण इराक असतील किंवा इतर देश आहेत, सिरिया सारखे देश, तिथं जातीय राजकारणामुळे अगदी देश उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आपल्याकडे तर जातींचा खजानाच आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. आणि त्यात आता जातीय तेढ तर आहेतच, निर्माण होत आहेतच नवीन आणि काही त्याच्यात आंतरजातीय म्हणजे जातीमध्ये पोटजातींचं राजकारण डोकं वर काढतंय आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या तरुणांना आमिष दाखवून पदांची म्हणा कशांची म्हणा त्यात त्यांना सामील केलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारे समाजाचं विभाजनच होतं. त्यापासून तरुणांनी सावध राहायला पाहिजे. कारण आपल्या देशाची जी पुस्तकातली जी प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही पहिली 2 वाक्य जरी आपण पाठ केली आणि त्याच पद्धतीने वागलो तरी बराचसा फरक पडेल. आणि सामाजिक क्षेत्रातला तर ज्ञान बरंचसं ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत, पाहायला पाहिजे, समजायला पाहिजे इतर देशामध्ये काय चाललंय. आपल्या सोशल मीडियाचा वापरही त्या गोष्टींसाठी करायला पाहिजे. तर त्याचा वापर चांगल्या कामांसाठी झाला पाहिजे. निव्वळ टवाळखोरी किंवा कुठल्याही प्रकारचे विनोद वगैरे करायला पाहिजे, पण त्याला मर्यादा आहेत, मला असं सांगायचं आहे. नक्कीच. आपल्याला फोन येतोय, आपण बोलतोय. पुण्यावरनं राहुल आपल्याशी बोलतात. राहुलजी बोला. हॅलो. बोला. नमस्कार, मी राहुल पानसरे बोलतोय. बोला. मला डॉक्टर साहेबांसंग बोलायचंय. हा बोला. मी आपल्या सुमन लोकसेवा संस्थेबद्दल फार ऐकून आहे. त्या संस्थेकडून मला आपल्या काम करण्याची फार इच्छा आहे. तर मला काय करावे लागेल आपल्या संस्थेशी जोडण्यासंदर्भात?
सिंपल आहे राहुलजी, तुम्ही सुमन लोकसेवा संस्थेच्या ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमच्याकडं नेटवर्क वगैरे नसेल किंवा दुसरे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही फोन करू शकता. ऑफिस आमचं 365 दिवस चालू असतं. तुम्ही केव्हाही ऑफिसमध्ये सुद्धा येऊ शकता पत्ता घेऊन. फोनवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सांगू शकता तुमचा जे काही जॉईन करायचंय किंवा कशा पद्धतीने काय कार्य करायचंय आणि ते सिंपल प्रोसेस आहे, तर तुम्ही ते सरळ करू शकता. नक्कीच आजच्या या विषयासंदर्भात ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आणि सामाजिक उपक्रमात जर सहभागी व्हायचे तर सुमन लोकसेवा संस्था तुम्ही नक्की जॉईन करू शकता. आणि या जर संदर्भात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला जरूर फोन करा. 02266843333 आमचा नंबर आहे. लगेच परत येते, कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र कॉलिंगमध्ये. आजच्या तरुणाईचे सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग हाचा आपला विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला सुमन लोकसेवा संस्थेमध्ये कशा प्रकारे सहभागी व्हायचं आणि तरुणाईने अनेक तरुणाई तुमच्याशी कशा पद्धतीने जोडली गेलेली आहे आणि 10 लाखांचा टप्पा तुम्हाला पार करायचा आहे. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला की नक्की तुमचा 10 लाख नाही 50 लाखांचा टप्पा पार होईल. सर, खरं तर सामाजिक कार्य करायचं म्हटल्याच्या नंतर आर्थिक पाठबळ खूप जास्त गरजेचं असते. म्हणजे लोकांना मदत करायची म्हटल्याच्या नंतर ती प्रत्येक वेळी पैशांच्याच माध्यमातून नाही, पण भावनिक माध्यमातून सुद्धा त्यांना मानसिक आधार सुद्धा द्यावा लागतो. पण अनेकदा अनेक असे प्रॉब्लेम असतात ज्याच्यासाठी पैसे खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. मग हे आर्थिक पाठबळ तुम्हाला कसं मिळतं? श्रमदान हे सर्वश्रेष्ठ दान ह्या उक्तीप्रमाणे मी कार्य करतो. सुरुवातीला माझा असं मलाही हाच प्रश्न पडला होता, पण काय झालं, मी बऱ्याचशा काही संस्था कार्य करतायत, फार चांगल्या पद्धतीने कार्य करतायत. मी सगळ्या संस्थांचा बराचसा अभ्यास केला. काहीतरी कुठेतरी छोटीशी त्रुटी राहतीये आणि त्याच्यामध्ये असं होतंय की तिथे आर्थिक देवाणघेवाण आलं की तिथे त्या पदांसाठी ह्याच्यासाठी काहीतरी तेढ निर्माण होताना आणि इतका चांगला उद्देश असणारी संस्थाही मोडखळीला येते. मग आपल्यामध्ये पण आपला उद्देश इतका चांगला आहे तर मग तो अशा प्रकारचा कुठलाही प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी आधीच चालू करतानाच असं केलं की कुठल्याही प्रकारची देणगी संस्थेमध्ये देता येणार नाही. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर निस्वार्थी भावनेने जॉईन व्हायचं. श्रमदान हे सर्वश्रेष्ठ दान ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही स्वतः इन्व्हॉल्वमेंट व्हायची. कारण काय होतं, 99% जो खर्च होतो तो प्रोसेसिंगवर होतो. मी आतापर्यंतचा जो अभ्यास केलेला आहे तो अगदी 1% मदत मिळते. मग 1% मदत जर करायची असेल तर आम्ही काय करतो, सर्व सभासद जे आहेत आमचे पूर्ण महाराष्ट्रभरात ते कॉन्ट्रीब्यूट करतो. उदाहरणार्थ आम्हाला जर ब्लँकेट डिस्ट्रीब्यूट करायचे असतील तर आता ह्या मागच्या 4 वर्षापासून आम्ही ब्लँकेट डिस्ट्रीब्यूट करतोय तर ते अगदी 5,000च्या पुढे गेलेत. पण प्रत्येक जण कॉन्ट्रीब्यूट करत असतो 5-10. आम्ही वस्तू स्वरूपातच त्या पद्धतीने तिथे वितरण करतो. त्यामुळे पैशाची देवाणघेवाण नसते. त्यामुळे मतभेद कधी होणार नाहीत भविष्यामध्ये. कारण जे कार्य आम्हाला करायचंय म्हणजे गल्लीतून पूर्ण देशापर्यंत ह्या सामाजिक कार्याला न्यायचंय तर ह्या मोठा बदल घडवण्यासाठी लोकांचा सहभागच महत्वाचा आहे. आम्हाला पैशाची गरज नाही वाटत आहे. कारण प्रत्येक जण काही ना काही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदत करत असतो. फक्त त्याला एक प्लॅटफॉर्म नसतो. तो प्लॅटफॉर्म देण्याचा आपण प्रयत्न करतोय. कारण एक प्रकारे पूर्ण प्लॅन असेल आणि त्या प्लॅन प्रमाणे सर्व आपण उपक्रम राबवू शकतो. त्यात सहभाग फार महत्वाचा आहे. म्हणजे समजा इथून तुम्हाला नागपूरला किंवा आदिवासी भागामध्ये जर काही मदत करायची असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे खर्च असतील ते 0 आहेत माझ्याकडे. अगदी हार्डली आम्ही काय करतो, कॉन्ट्रीब्यूट करतो. आम्हाला जर सगळ्यांना काही वाटलं इथे काही गरीब मुलांना गणवेश द्यायचे, आम्ही कापड घेतो. आम्ही स्वतः आमचे सर्व सभासद वेगवेगळ्या पद्धतीने शिलाई आणि हे असं करतात. तिथे पैशाचा काही प्रश्नच नसतो. ती मदत पोचणे हा अतिशय महत्वाचा भाग असतो, तो होतो. मग तो खर्च आमचा वाचतो. त्यामुळे आम्हाला आर्थिक कधी गरज वाटणार नाही आणि नकोच आहे आम्हाला. आम्ही हे श्रमदानातूनच उभं करायचं की कारण जसं विनोबा भावांनी पण केलेलं आहे. म्हणजे आता कित्येक लोकांची उदाहरणं पूर्वी घेतली तर श्रमदानातून सगळं मोठी जी क्रांती झाली ती श्रमदानातूनच झालेली आहे आणि लोकांच्या संघटनेतूनच झाली आहे. संघटन ही फार मोठी शक्ती आहे. ते करण्यासाठी आम्हाला पैशाची गरज नाही. वा, मग खूपच स्तुत्य. मला स्वतःला खूप छान वाटते की श्रमदान म्हणजे लोकांचा सहभाग सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. कारण की प्रत्येक वेळेस आपण पैशांमुळे ज्या काही प्रॉब्लेम्स येतात नंतर, म्हणजे एखादी खूप मोठी संस्था असते पण ती पैशांचे जे काही वादविवाद होतात त्याच्यामुळे पूर्णतः डबघाईला येते. पण खरंच कौतुक आहे तुमच्या संस्थेचं. आपण अजून एक फोन घेतोय पुण्यावरनं, रसिका यांचा. रसिका, आपला प्रश्न विचारा.
रसिकाताई, तुमच्या टीव्हीचा आवाज थोडासा कमी करा आणि मग तुम्ही प्रश्न विचारा. ओके, आवाज कमी कर थोडा. बोला तुम्ही बोला. हॅलो, बोला. ओके. रसिकाताई, तुम्ही टीव्हीवरचा आवाज ऐकण्यापेक्षा ना फोनवरती जो आवाज येतोय ना तो ऐका प्लीज. मी रसिका शर्मा बोलतेय. बोला. डॉक्टर साहेबांना माझा एक छोटासा प्रश्न आहे. विचारा. या वयात तुम्हाला थोडं समाजकार्य उभे करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? बरं, सरांनी सांगितलंय पण तरी सुद्धा लोकाग्रहास्तव तुम्हाला पुन्हा एकदा याचं उत्तर द्यावं लागणार आहे. बरं, ऍक्च्युली ही समाजाची प्रेरणा जी आहे ती समाजातूनच मिळालेली आहे. समाजामध्ये जी विषमता आहे बघा, गरीब हे गरीब होत चालेत, श्रीमंत हे श्रीमंत होत चालेत. आणखी विस्तारपूर्वक सांगावं असं वाटतं मला, कारण कोणी आता असे आपल्या भारतामध्ये आहेत, कोणी प्रायव्हेट जेटनी फिरतंय, तर मुलं अशी काही आहेत ज्यांच्या पायात चप्पलही नाही आहे. बरोबर. म्हणजे एवढी मोठी विषमता आहे, तर त्यांना शाळेत जायला चप्पल नाहीये, वाहन नाहीये, सार्वजनिक व्यवस्था नाहीये. देश स्वतंत्र होऊन जवळजवळ 70 वर्ष होत आले तरी त्या गावामध्ये अगदी ओढा पास करून किंवा नदी पास करून शाळेमध्ये जायला सुद्धा म्हणजे पूल नाहीये किंवा रस्ता नाहीये चांगला, का पायात चप्पल नाही. आणि इकडे प्रायव्हेट जेटने प्रवास होतोय. म्हणजे ही जी गरीब आणि श्रीमंत ह्यातली दरी जी कमी करायची आहे हे माझ्या लहानपणापासूनच मनात होतं. मी सर्वसामान्य कुटुंबातून इथपर्यंत आलेलो आहे आणि लहानपणापासूनच ही विषमता मी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. त्यामुळे मला समाजासाठी काहीतरी करायचं होतं आणि एक समाजाचं आपण काहीतरी देणं हे पूर्वीपासूनच वडिलोपार्जित बाळकडू आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे मी हे आता करतोय आणि पुढे करतच राहणार. नक्कीच बरं वाटतंय तुमच्याकडनं हे सगळं ऐकते, कारण की खरंच ही विषमता वाढत चाललेली आहे आणि आपण खरंच समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि प्रत्येकानं याचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. सर, सुमन लोकसेवा संस्थेच्या माध्यमातून तुम्ही आजपर्यंत अनेक असे उपक्रम राबवलेत, पण सगळ्यात तुम्हाला ज्या उपक्रमाने असं छान वाटलंय, असं समाधान वाटलंय, असा कौतुकास्पद असा उपक्रम नेमका कोणता आहे? सर्वच उपक्रम अतिशय विचारपूर्वक करून आम्ही करत असतो. कुठल्याही प्रकारची शोबाजी आम्हाला आवडत नाही प्रथमतः. दुसरी गोष्ट, त्यातल्या त्यात तुम्ही जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे आमच्याकडे जो ब्लँकेट म्हणजे रात्री आणि पहाटे थंडीमध्ये कोडकडत असणारा एक लोकांना शोधून पांघरून घालण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो अतिशय आवडतो. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये आमचे वरिष्ठ सभासद तर जॉईन असतातच, त्याबरोबर अगदी 7 वर्षाचे बाल सभासदही जॉईन होतात मोठ्या आनंदाने, उत्साहाने, आणि त्यांना ते पांघरून द्यायला फार आवडतं. आणि एक प्रकारची सामाजिक जाणीव आणि जागृती त्यांच्या मनामध्ये होते आणि ती पुढची जी पिढी आहे ती जागृत होण्याचे एक प्रकारची चाहूल मनामध्ये येते. त्यामुळे तो अतिशय चांगला वाटतो उपक्रम. नक्कीच. अजून एक विदारक सत्य, जसं तुम्ही कायम आता पूर्ण शो मध्ये जे सांगताय की श्रीमंत होत चाललेत आणि गरीब होत चाललेत, पण याच्यातला अजून एक मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे शेतकरी. अनेक शेतकरी कर्ज किंवा सावकारी कर्ज किंवा जो काही दुष्काळ येतो त्याच्यामुळे पीक अख्खं निघून जातं, त्याच्यामुळे कुठेतरी टेन्शनमध्ये येतो आणि मग आत्महत्या करतो. मग हे चित्र कुठेतरी बदलावं याच्यासाठी तुमच्या संस्थेच्या माध्यमातून काही प्रयत्न सुरू आहेत का, आणि ते कोणते? प्रथमतः शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला, आत्महत्येचा. तो प्रश्न उपस्थित झाला की अगदी म्हणजे अंगावर शहारे येतात, अगदी डोळे तरळून जातात. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्यांना जी मदत पाहिजे ती मिळत नाही प्रत्यक्षात. ऍक्च्युली आता जे त्यांच्या लाचारीचा फायदा घेऊन त्यांना मदत करण्याचं ढोंग होतंय आणि पूर्ण प्रसार माध्यम त्याला लाईव्ह दाखवून अगदी स्वतःचा TRP वाढण्या व्यतिरिक्त काही करताना दिसत नाही. मला परखड बोलायलाच आवडतं, कारण काय होतं माहितीये का, त्यांना मदत तुम्हाला करायची आहे ना खऱ्या अर्थाने, तर तुम्ही तो शेतकरी राजा आहे, बळीराजा आहे, त्याला कष्टाची आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आणि तो त्या गोष्टीला घाबरतही नाही. त्याच्यासारखा कष्ट करणारा अव्वल दर्जाचा माणूस पूर्ण भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये कुठेही मिळणार नाही. त्याला जे शेतीसाठी पोषक वातावरण पाहिजे. म्हणजे आपला देश हा शेतीप्रधान आहे. शेतीप्रधान देश असल्यामुळं त्या शेतीवर कित्येक उद्योग विसंबून आहेत, म्हणजे अवलंबून आहेत. शेतकरी हा त्याला 24 तास पाणी द्या, त्याला 24 तास लाईट द्या, त्याला चांगलं बी बियाणं द्या, त्याच्या शेतीमालाला तुम्ही चांगला भाव द्या. त्याला ह्या गोष्टींची गरज नाहीये, मदतीची गरज नाहीये. त्याला जी गरज आहे
ती आहे त्या पोषक वातावरण निर्मितीची. कारण इतर उद्योग जे अवलंबून आहेत शेतीवर ते त्यांच्या उद्योगाचं स्वरूप बदलतील, पण शेतकरीचा पूर्णतः शेतीवर आहे अवलंबून. तर ती शेती एवढी त्याच्याकडे दुसरं काही भांडवल नाहीये आणि त्याला मदतीची गरज नाही. तुम्ही ते पोषक वातावरण निर्माण केलं तर तो पूर्ण देशाची आर्थिक व्यवस्था बदलण्याची ताकद क्षमता ठेवणारा माणूस आहे. तो राजा आहे, त्याला भिकारी असं करून त्याला असं देणग्या किंवा त्याला एक दिवसाची तुम्ही देणगी देऊन असं लाईव्ह दाखवून काही होणार नाहीये. त्याला मदत करायची तर पूर्ण प्रसार माध्यमांनी सगळ्यांनी मिळून ते पोषक वातावरण जर तयार केलं, त्याला पाणी 24 तास दिली, त्याला लाईट 24 तास दिलं, 18 तास लाईट नाही, तो काय उगवणार? त्याने ते काबाड कष्ट करून उगवल्यानंतर त्याला शेतीला हमी भाव नाहीये, तो कसं काम करणार? तिथे हमी भाव नसताना एकीकडे मॉल संस्कृती आली आहे, एकीकडे 2 रुपयाचं पॉपकॉर्न 100 रुपयाला लोक घेतात, एकीकडे 25 पैसे 50 पैसे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असलेली पेप्सी लोक 100 रुपयाला परचेस करतात. तिथं कसल्याही प्रकारचं मोलभाव करत नाही. आणि हा शेतमाल जो अगदी मेहनतीने कष्टाने त्या माणसाने तिथे लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून तो बनवलाय, तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, त्याला तुम्ही भाव करताय. ही लोकांच्या मध्ये जागरूकता आली पाहिजे. मदत त्याला कसल्याही गरज नाही आहे. तो इतका सक्षम आहे, इतका कष्ट करणार आहे. त्याला फक्त ते पाणी, लाईट आणि बियाणं हमी भाव द्या. देशाची आर्थिक व्यवस्था तो बदलण्याची क्षमता ठेवतो. नक्कीच तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो खरं तर योग्य आहे, पण तुम्ही जेव्हा प्रसार माध्यमांवरती टीका करताय, आम्ही सुद्धा एक प्रसार माध्यम आहोत. साम टीव्हीच्या माध्यमातून आम्ही कायम अॅग्रोवनच्या माध्यमातून शेतीविषयक लोकांना मार्गदर्शन करत असतो. मग ती नैसर्गिक शेती असो किंवा मग यशोगाथा असो, ती मांडण्याचा प्रयत्न कायम साम टीव्हीने केलेला आहे. आपण अजून एक फोन घेतोय नाशिकवरनं सचिन यांचा. सचिन जी आपला प्रश्न विचारा. हा डॉक्टर साहेब नमस्ते. नमस्कार. हा सचिन देशमुख बोलतोय मी नाशिकवरून. हो, सुरुवातीला मॅडमने सांगितलं ऍक्च्युली की तुम्ही एक उद्योजक आहात. ठीक आहे, तर हे उद्योजक आणि हे तुमचा सगळा व्यवसाय करून तुम्ही ही लोकसेवा संस्था वगैरे स्थापन केली, बरोबर ना? हो, तर तुम्हाला म्हणजे काय त्याचा अडचणी वगैरे आल्या का, कसं काय? आता आमचीही काही या गोष्टी करायची इच्छा आहे सर्वसामान्य म्हणून, आम्हाला बऱ्याच अडचणी येतात. नक्कीच तुमचा प्रश्न लक्षात आलेला आहे सचिनजी. नक्कीच सर याला उत्तरही देतील, पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक आपल्या सोबत आहेत. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी नाशिकवरनं सचिनजींनी प्रश्न विचारला होता की असं जर सामाजिक कार्य करत असतील तर मग कोणत्या अडचणी आल्यात का तुम्हाला? कारण की त्यांना सुद्धा या सगळ्या क्षेत्रामध्ये येण्याची खूप आवड आहे आणि इच्छा आहे. तर काही अडचणी आल्या होत्या का सर? शासकीय अडचणी तर येतच असतात, पण जर तुमचा दृढ निश्चय असेल आणि करण्याची तुमची आवड असेल तर त्याला मार्गही आहेत. आणि शासन काही इतकं निष्ठुर नाही आहे जसं आपण म्हणतो. तर तुम्ही योग्य नियमांचं पालन करून जर केलं तर निश्चितच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. नियमांचं पालन करून नियमाच्या त्या चौकटीमधून तुम्ही काम करत असताना व्यवस्थित जर केलं आणि तुमच्यामध्ये जर कार्यक्षमता असेल, ह्या गोष्टी निश्चित होऊ शकतात. फक्त तुमचा दृढ निश्चय महत्वाचा आहे. तुम्ही बिनधास्त सुरुवात करा, कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाहीत. नियमांचं पालन करूनच सगळ्या हे आपल्या नियम जे केलेले असतात हे आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठीच असतात. त्यामुळे त्यांचं पालन करत आपण अगदी चौकटीमध्ये करू शकतो. कार्य करण्याला काही अवघड नाही आहे असं मला वाटतं. नक्कीच सुमन लोकसेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक जे उपक्रम राबवले गेलेत ते आता आपण फोटोंच्या माध्यमातून बघणार आहोत. सर हा नेमका कोणता उपक्रम होता? हे जे आहेत माळीन दुर्घटनेच्या वेळेस आपण तिथे काही अन्न नव्हतं, तिथे जे काही आपत्कालीन लोक होती त्यांच्यासाठी केलं होतं. त्याच्यानंतर हा जो आहे आपण नेत्र तपासणी आणि ज्या वयस्कर लोकांची मोतीबिंदूचे ऑपरेशन असतात त्याच्या संदर्भात ते केलेलं होतं. हे बाकीचे बरेचसे असे उपक्रम आहेत ज्याचे दखल प्रसार माध्यमांनी घेतलेली आहे. काही खेळाडूंसाठी आम्ही वेगवेगळे कबड्डी असो, हँडबॉल असो किंवा बरेचसे वेगवेगळे खेळांचं नियोजन आयोजन करत असतो, त्याच्या संदर्भातले फोटो आहेत. त्याच्यानंतर काही महिला सक्षमीकरणाचे फोटो आहेत.
काही आम्ही ब्लँकेट वाटप करतो. गेले 4 वर्ष झालं वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन सकाळच्या थंडीमध्ये आणि पहाटेच्या आणि रात्रीच्या थंडीमध्ये आम्ही ह्याचं वितरण करतो. काही पशुसंवर्धनाचा भाग आहे, ह्याच्यामध्ये काही आम्ही दुष्काळाच्या वेळेमध्ये आम्ही तिथे खाद्य पुरवतो बऱ्याचशा याच्यासाठी, जनावरांसाठी पाणी असेल, खाद्य असेल, ह्याची व्यवस्था करतो. त्याचे हे फोटो आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरेच वर्ष झालं आमचा उपक्रम चालतो. जे रस्त्यावर अगदी बसलेली लोक असतात, झोपलेली लोक असतात थंडीमध्ये, ज्यांना अगदी अंथरूण पण नाही आणि पांघरूण पण नाही, त्यांना गुपचूप जाऊन रात्रीचं अगदी पांघरून टाकायचा हा उपक्रम आमचा नेहमीचाच आहे. हे स्पर्धा आम्ही बऱ्याचशा भरवतो. त्या संदर्भात पुरस्कार वितरण असतील किंवा त्यांना प्रोत्साहनार्थ काही गोष्टी असतील ते केलेले असतील हे फोटो. त्याचबरोबर आम्ही बऱ्याचदा अन्नदान आणि सांस्कृतिक गोष्टींना चालना देत असतो. त्या गोष्टीचे हे काही फुटेज आहेत. अनाथ आश्रममध्ये आणि मुलांना आम्ही कुठल्याही प्रकारचं अन्नदान देत असतो, कपडे देत असतो किंवा इक्विपमेंट देत असतो, भांडी असतील त्यांना लागणारे, त्या संदर्भातले हे फोटो आहेत. वृक्ष संवर्धनासाठी, पर्यावरणासाठी आम्ही बरेचसे मुलांना आणि ज्येष्ठांना आम्ही सांगत असतो आणि वृक्षारोपणाचे वेगवेगळे प्रोग्राम करत असतो. शाळांमध्ये मुलांना जागृती दिली, तुम्ही जसं वाढाल तसं तुम्ही हे झाड वाढवावं म्हणून अशा प्रकारचे बरेचसे उपक्रम आमचे जितेंद्र शाणे आहेत शिक्रापूरचे, त्यांनी हा उपक्रम अतिशय जोमाने केलेला आहे. नक्कीच या स्पर्धेच्या युगामध्ये सुमन लोकसेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक असे प्रामाणिक असे आणि स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. जसं तुम्ही आता वृद्धाश्रमाबद्दल म्हणालात आणि अनाथाश्रमाच्या मुलांबद्दल म्हणालात, तर त्यांच्यासाठी कोणतं काम सध्या तुम्ही हाती घेतले आणि या संदर्भात तुम्हाला काही अडचणी येत आहेत का? आता आमचं वृद्धाश्रमचं काम चालू आहे पोळे या गावी. त्याची सुरुवात झालेली आहे, बऱ्याच प्रोग्रेसमध्ये आहे आणि अनाथाश्रमचं काम आमचं बऱ्याच पूर्ण झालेलं आहे. त्यात शासकीय अडचणी येतच असतात, पण त्याला तोंड देत आमचं काम चालूच आहे. आणि एक सांगावंसं जरूर वाटतं ह्या माध्यमातून की ज्यांना कुणा अशा प्रकारच्या काही गोष्टी करायच्या असतील तर त्याला एक शासनाने पोषक वातावरण तयार करायला पाहिजे. एक वेगळं काहीतरी विशेष त्यांना सवलत देऊन किंवा ह्या ज्या काही शासकीय परवानग्या वगैरे असतात हे काढण्यासाठी थोडंसं त्यांनी शिथिल करायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच आपल्याला आणखी एक फोन येतोय पुण्यावरून, स्वप्नाली यांचा. स्वप्नाली ताई, आपला प्रश्न विचारा. हा, मी स्वप्नाली बोलतेय. सरांना मला एक मेसेज द्यायचा आहे. हॅलो, बोला बोला, द्या तुमचा मेसेज द्या. हा, एवढी प्रचंड मोठी सामाजिक कार्य घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न आहात, हे सगळं तुम्ही देणगी न घेता कसं करू शकताय? मला सरांना बोलायचं होतं. बरं, देणगी न घेता कशा प्रकारे तुम्ही हे आता मी थोड्या वेळापूर्वीच ही गोष्ट बोललो होतो की लोकांच्या सहभागातून सगळं शक्य आहे आणि लोकांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. सहभागातूनच शक्य होतं, कारण गरज जी आहे ती पैशांची नसून सहभागाची आणि जाणीव आणि जागृतीची आहे. जागृती असेल, अवेअरनेस असेल तर एक उदाहरण देऊ शकतो की साधारण जर 100 लोकांना एका माणसाला मदत करायची असेल तर एक 100 रुपयाची मदत करायची असेल तर प्रत्येकाला 1 रुपया कॉन्ट्रीब्युशन होतं. पण एका माणसाला मदत करायची असेल तर 100 रुपये एकट्याला कॉन्ट्रीब्युट करावं लागतात. जर सर्वांनी भार हा घेतला तर मला वाटतं हे अगदी क्षुल्लक खर्च होईल महिन्याला, तो त्याप्रमाणे शक्य आहे सगळं. नक्कीच सर, या सुमन लोकसेवा संस्थेच्या माध्यमातून तुम्ही जे काही उपक्रम राबवलेत किंवा मग महिला सबलीकरण असो, पशुसंवर्धन असो किंवा मग वृद्धाश्रम, अनाथाश्रम, तर यासाठी तुम्हाला अनेकसे आतापर्यंतचे पुरस्कार मिळालेत. आणखी काय तुमच्या अपेक्षा आहेत? खरं तर कुठल्याही पुरस्काराच्या अपेक्षेविना मी कार्य करतोय आणि करत राहणार आहे. ऍक्च्युली जेव्हा भुकेलेला आपण अन्न देतो आणि एखाद्या वस्त्र नसलेलं वस्त्र देतो किंवा पांघरूण नसलेल्याला मायेचं पांघरूण ज्यावेळेस टाकतो, त्याच्या डोळ्यामध्ये एक विलक्षण आनंद असतो, चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचं स्फूर्ती असते आणि तो जो त्यावेळेस हास्य देतो, मला नाही वाटत त्याच्यापेक्षा मोठं काही किंमत असेल आणि मोठं बक्षीस काही असू शकेल. मी त्यातच फार समाधानी, त्यामुळे मला कशाची अपेक्षा नाही.
नक्कीच म्हणजे तुमचं हे जे सामाजिक कार्य त्याच्यासाठी आमच्याकडनं पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मला पुन्हा एकदा तरुणांना आवाहन करायचं की तुम्हाला सुद्धा जर सामाजिक कार्यक्रम करायचे आहेत, काही उपक्रम करायचे आहेत, पण जर वेळ मिळत नसेल तर खूप एक आदर्श अशी ही संस्था आहे सुमन लोकसेवा संस्था आणि ज्ञानेश्वर मुंडलिक सर आहेत, खूप चांगलं मार्गदर्शन सुद्धा करतात. पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की कशा प्रकारे ते तुमच्या या संस्थेशी संलग्न होऊ शकतात. त्यांना सुरुवातीला संस्थेशी संपर्क करून एक फॉर्म फिलअप करायचा आहे. सिंपल प्रोसेस अगदी ठेवलेली आहे. त्यांनी फॉर्म फिलअप केल्यानंतर त्यांना आयडी प्रूफ वगैरे देतो आम्ही. संस्थेचे काही रूल्स आहेत त्याप्रमाणे त्यांना समजून शकतो की काय कार्य करायचंय, काय नाही आणि कशा पद्धतीने करायचंय. आणि सिंपल प्रोसेस आहे, त्याप्रमाणे ते जॉईन होऊ शकतात. आणि फोन करून संपर्क करून सांगितलं तर मला या बाबतीत अजून सविस्तर त्यांना सांगता येईल. कारण नुसतं जॉईन व्हायचं किंवा आपल्याला कुठलं तरी पद मिळेल आणि आपल्याला पब्लिसिटी मिळेल असलं काही कसल्याही प्रकारचं खोटं आपल्याकडे आश्वासन नाहीये. फक्त निव्वळ समाजसेवा निस्वार्थी भावनेने ज्याला करायची आहे त्यांनी संपर्क साधावा, त्याला योग्य मार्गदर्शन मिळेल, त्याला काय करायचंय काय नाही ते सगळं आम्ही सांगू. त्याच्याही काही संकल्पना असतील तर त्याही आम्ही घेऊ आणि त्याप्रमाणे आपण मिळून सगळ्यांनी करायचंय. मी काही करणार नाही, सर्वांनी मिळून करायचंय आणि आपण करायचंय. आपण सर्वांनी मिळून केलं तर ते होणार आहे. नक्कीच. आणखी या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतोय तो असा की जे तरुण आहेत म्हणजे आता ते काही विद्यार्थी असू शकतील किंवा कामाला जाणारे नोकरदार वर्ग असेल, तर मग एखाद्या सामाजिक उपक्रमासाठी कार्य करायचं असेल तर मग किती वेळ द्यावा लागेल याच्यासाठी? काही जास्त वेळ द्यावा नाही लागणार त्यांना. जास्तीत जास्त महिन्यातून 1 तास जरी त्यांनी दिला, कारण सध्या काय होतंय प्रत्येक रविवारी प्रत्येकाला सुट्टी असते. माझं म्हणणं आहे की किमान महिन्यातून 1 तास जरी सामाजिक कार्यासाठी दिला प्रत्येकाने रोटेशन बेसवर तर मला वाटतं रोजचा एक प्रोग्राम होऊ शकतो. दर रविवारी एक मोठा उपक्रम होऊ शकतो आणि सामाजिक जागृती करणं हे फार मोठं काम आहे. मदतीपेक्षा मला त्या कार्यात जागृतीमध्ये घरी थांबून सुद्धा ते करू शकतात. घरी रोजच्या कामातून सुद्धा आजूबाजूला काय चाललंय त्याची माहिती देऊ शकतात. त्या माध्यमातून आपल्याला संकलन करण्याचा खर्च वाचतो, कुठे काय चाललंय सर्वेचा खर्च वाचतो आणि त्याप्रमाणे आपण त्यांना एकत्र आणून सुट्टीच्या दिवशी हार्डली 1 तास जरी वेळ दिला तरी मला वाटतं पुष्कळ झालं. मला नक्कीच सर, तुम्ही या प्रकारे म्हणजे या सुमन लोकसेवा संस्थेसाठी कशा प्रकारे तुम्ही वेळ देता? शेड्यूल कसं असतं नेमकं? शेड्यूल म्हटलं तर मी दिवसाला किमान 6 तास तरी 8 तास जमलं 6 तास जमलं जेवढं जास्तीत जास्त जमलं तेवढं मी वेळ देत असतो याला. शेड्यूल माझं काम व्यवसाय सांभाळून मला जसं वेळ मिळेल तसं मी दिवसभरातून काढतो आणि ह्यात सहभागी होत असतो. त्याच्याबरोबर मी ऑनलाईन अवेलेबल असतो आणि त्याच्यावर सोशल मीडियावर असतो आणि फोनवर कंटिन्यूअस असतो. त्यामुळे 16-18 तास मला काही नाही वाटत संपर्कात राहणं आणि हे करणं. नक्कीच. तरुणाईच्या बद्दल मला पुन्हा एकदा तुमच्याकडे येते मी. तरुणाईला तुम्ही काय संदेश द्याल या म्हणजे सुमन लोकसेवा संस्था किंवा जी सामाजिक जाण आहे, आपण जे काही समाजाचं देणं लागतो तर त्यांनी या सगळ्या उपक्रमांमध्ये कशा प्रकारे सहभागी व्हावं? त्यांच्या स्वतःच्या ज्या काही संकल्पना आहेत म्हणजे जी समविषमता आहे किंवा शेतकरी प्रश्न आहेत किंवा महिलांचं सबलीकरण असेल तर त्यांनी त्यांच्याकडनं कोणतं इनपुट तुम्हाला असं वाटतं की त्यांनी द्यावं? मला एकच सांगायचंय की पहिली गोष्ट त्यांनी जातीय राजकारणात पडू नये. दुसरी गोष्ट आपण ज्यावेळेस भारतीय संविधानामध्ये जे दिलेले अधिकार आहेत त्याच्याबद्दल भांडताना आणि ओरडताना पाहतो की मला हे अधिकार हवेत किंवा मला हे संविधानाने अधिकार दिलेत, पण कुणी कर्तव्यावर कुणी बोलताना दिसत नाही किंवा कर्तव्याचं पालन करताना कुठेतरी अभाव वाटतो. तर कर्तव्याविषयी पण बोलावं, जाणीव जागृती व्हावी त्याची पण, की नुसतं संविधानिक अधिकाराविषयी न बोलता कर्तव्यावर जर बोललं आणि कर्तव्य आपली काय आहेत म्हणजे सार्वजनिक मालमत्ता आहे, प्रशासनाची मालमत्ता असते किंवा एक साधारण उदाहरण छोटंसं आपण घेतलं तर काही प्रशासकीय इमारत असेल किंवा एखादा सिंपल आपला बसचा बस स्टॉप असेल तर तो आपला आहे, ही मालमत्ता आपली आहे आणि ह्याचं आपण संगोपन करायला पाहिजे किंवा सांभाळ करायला पाहिजे. तसं मानसिकता दिसत नाही. सो केंद्रित झालेलं आहे सर्व. एक तर महागाई आहे, महागाईच्या गोष्टीमध्ये त्याला रात्रंदिवस स्वतःचं घर स्वतःच्या गरजा ह्याच्या करण्यासाठी त्याला रात्रंदिवस काम करावं लागतं. त्यातून त्यांनी जर सामाजिक गोष्टींमध्ये सहभाग घेतला, संस्थांमध्ये सहभाग घेतला तर त्याच्या ज्या 4 प्रमुख गरजा आहे मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे की लग्न समारंभ,
त्याच्यामध्ये असतील, त्याच्यामध्ये शैक्षणिक त्याच्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन असेल किंवा स्वतःच घर, या 4 गोष्टींसाठी त्यांनी किती जरी कमवलं तरी पैसे पुरणार नाही. महागाई भरपूर आहे आणि होणार आहे. म्हणजे आताचे मागचा महागाईचा रेशो पाहिला, आताचा पाहिला आणि पुढच्या 10 वर्षाचा पाहिला तर तुम्हाला दिसेल की फार मोठी तफावत आहे. आमदनी कम खर्च रुपया, म्हणजे आठवणी ते काय अशा प्रकारचा आहे तो विषय. तर त्यामुळे त्यांनी सामाजिक संस्थांमध्ये भाग घेतला पाहिजे. सहकार्य तिथून त्यांना मोठ्या प्रमाणात मिळू शकतं. बरेचसे संस्था सामुदायिक विवाह सोहळे करतात किंवा काही करतात. तसं आपल्या संस्थेमध्ये भरपूर स्कोप आहे. तरुणांनी आवर्जून संस्थेमध्ये सामील व्हावं आणि या कार्यामध्ये सहभागी व्हावं एवढं मी सांगू शकतो. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन येतोय यवतमाळमधनं मोहम्मद यांचा. मोहम्मद जी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा डॉक्टर साहेब. हा बोला. हा मोहम्मद बोलतोय यवतमाळवरून. बोला. हा, तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचे अभिनंदन करायचंय. हा, तुम्ही हे सगळं करताय ते खरंच म्हणजे व्यवस्थित आहे सगळं. पण आता आमच्याकडं यवतमाळमध्ये आम्ही बरीच लोक आहेत अशी. हा, तर आम्हाला असल्या काही गोष्टी करायच्या आहेत, तर मग कसं काय करावं लागेल डॉक्टर साहेब? सोपं आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे त्यासाठी तुम्ही संस्थेशी संपर्क साधा आणि संस्थेच्या कार्यालयामधून तुम्हाला योग्य ती मदत मिळेल. तुम्हाला जे काही तिथं उपक्रम राबवायचे त्यासाठी सुरुवातीला संस्थेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला सभासद व्हावं लागेल. सभासद झाल्यानंतर तुम्हाला योग्य ती मदत तिथे जागेवर मिळेल. त्या पद्धतीने तिथे काय अडचणी असतील त्याप्रमाणे तुम्हाला तिथं मदत मिळेल. तुम्ही त्या समाजाची सेवा करू शकता. त्याला आमची संस्था एक माध्यम आहे. तुम्ही स्वतःच्या एरियामध्ये स्वतःच करू शकता. फक्त तुम्ही जॉईन होणं महत्वाचं आहे आणि जॉईन होण्या अगोदर संस्थेचे काय कार्य ते आणखीन समजून घेणं महत्वाचं आहे. समजल्यावर आपण जॉईन होऊ शकता आणि कार्य करू शकता. नक्कीच. छान वाटतंय मला की अनेक असे राज्यांमध्ये आणि अनेक ठिकाणी अशी लोक आहेत की ज्यांना खरंच सामाजिक कार्य करायचंय पण त्यांना एक वेळ मिळत नाही. आणि सुमन लोकसेवा संस्थेच्या माध्यमातून आणि सर मुंडलिक सर तुमच्या माध्यमातून लोकांना हा जर एक मार्ग मिळतोय तर खरंच स्तुत्य आहे आणि कौतुक आहे तुमचं. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. तुम्हाला आजच्या विषयासंदर्भात जर काही प्रश्न असतील तर जरूर फोन करा. 02266843333 हा आमचा नंबर आहे. लगेच परत येते, कुठेही जाऊ नका. आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुंडलिक आणि तरुणाईचं समाजामध्ये जे सामाजिक उपक्रमांबद्दलचं योगदान आहे हा आजचा आपला विषय. आपण सुरुवातीला एक फोन घेतोय पुण्यावरनं स्वातीताई यांचा. स्वातीताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा मॅडम, स्वाती बोलते मी. बोला. पुण्याहून. हो, सरांचं अभिनंदन मॅडम समाजकार्यातील यशाच्या वाटचालीबद्दल. आणि त्यांची कार्य खूप ऐकलेली आहेत समाजकार्य. तर यापुढील कार्यक्रम काय असणार आहेत, त्यांची धोरणं वगैरे? कारण आम्हाला सहभाग घेण्याची खूप इच्छा आहे संस्थेमध्ये कार्य करण्याची. नक्की. सहभागी कसं व्हावं याच्याबद्दल तर सरांनी मला वाटतं 2-3 वेळेस सांगितलेलं आहे. मग पुढे काय तुमची धोरणं आहेत त्याच्याबद्दल त्यांना विचारायचंय. धोरणं म्हणलं तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाजकार्य उभं करणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वृद्धाश्रम असावा, अनाथाश्रम असावा, त्याचबरोबर एक हॉस्पिटल असावं आणि एक शैक्षणिक संस्थांचंही जाळं असावं जिथे पूर्णतः फ्री शिक्षण दिलं जाईल. असं आमचे मानस तर भरपूर आहेत पण जेवढं शक्य आहे तेवढं हे प्रमुख आमचे सुरुवातीचे आहेत. त्याचबरोबर म्हणजे तरुणांमध्ये जागृती करणं, म्हणजे जातीयता नष्ट करणं टोटल. आणि आपल्या भारताची जी प्रतिज्ञा आहे पाठ्यपुस्तकातली ती वारंवार हॅमरिंग करणं, कारण तरुण ते विसरतच चाललेत. आता कुणी उठतंय आणि कसल्याही प्रकारचं संस्था काढतंय. म्हणजे आता थोडक्यात बघा, धोरणं म्हणजे महत्वाचं असं झालंय की जाती त्यात पोटजाती निर्माण झाले. जे राष्ट्रीय संत आहेत किंवा वेगवेगळे त्या संतांची विभाजन झालंय आणि लोकांचं विभाजन व्हायला लागलंय. तर एकजूट निर्माण करायची आणि एकजुटीतूनच देशाला 21व्या शतकामध्ये आपल्याला काहीतरी चांगल्या स्टेजला आपली आर्थिक महासत्ता व्हायच्या दृष्टीने पावलं चालू आहेत, काम चालू आहे. तर लोकांमध्ये अंतर्गत कलह असेल तर निश्चितच त्याला कुठंतरी तडा येईल. तर ती दूर करायचं आहे आणि सामाजिक विषमता दूर करायची आहे. आपण आताच बोलल्याप्रमाणे गरीब होत चालेल, श्रीमंत हे श्रीमंत होत चालेल, त्यातली दरी कमी करायची हा प्रमुख उद्देश आहे आपल्या संस्थेचा. नक्कीच सर. सुमन लोकसेवा संस्थेने आजपर्यंत जी वाटचाल केलेली आहे त्याच्याबद्दल तुमच्या भावना नेमक्या काय आहेत?
भावना म्हटलं तर अतिशय चांगल्या भावना आहेत की तरुणांनी अशाच पद्धतीने मला जसा प्रतिसाद मिळतोय तसा आणखीन प्रतिसाद द्यावा. जास्तीत जास्त तरुणींनी ह्याच्यामध्ये यावं आणि जास्तीत जास्त आपल्याला सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त कसं कार्य करता येईल हे पाहावं. आणि जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल जे काही आता माझे सभासद आहेत निस्वार्थ भावनेने काम करतात, प्रथम तर त्यांना मला धन्यवाद देता येईल या माध्यमातून. कारण प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण अगदी सर्वजण फार जोमाने काम करतायत आणि निस्वार्थी भावनेने कार्य होतंय आणि हे असंच वाढत जाणार आहे आणि यात सहभाग घ्यावा आणि हे वाढल्याचा मला अभिमान वाटतोय आणि काहीतरी मी जन्माला आल्यावर करतोय याचा मला आनंद वाटतोय. नक्कीच सर, आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. 2015 वर्ष सरतंय आणि उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. त्यानिमित्तानं आमच्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना आणि सुमन लोकसेवा संस्थेशी ज्या लोकांना संलग्न व्हायचंय त्या सगळ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी सर्वांना प्रथमतः नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. त्याच्यानंतर साम टीव्हीने हे जे काही सामाजिक उपक्रम सामाजिक विषयावर जास्तीत जास्त सामचं कार्य आहे आणि त्यांनी ते कार्य चालू ठेवावं आणि आमच्यासारख्या संस्था जे काही कार्य करतायत त्यांनाही प्रोत्साहन द्यावं आणि जास्तीत जास्त सामाजिक विषय हाती घ्यावेत. जसे शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा जे अगदी महत्वाचे आहेत, म्हणजे शो अप न करता ऍक्च्युली त्यांच्या मूळ मुद्द्यांवर हात घालावा. त्यांच्या मूळ प्रश्नांना कुठे आपल्याला मदत करता येईल ते पाहिलं पाहिजे. नाहीतर नुसतंच छोटीशी मदत केली की दाखवलं लाईव्ह, अहो ती लाईव्ह नका दाखवू तुम्ही. त्यांच्यासाठी तुम्ही प्रशासनाशी भांडा, त्यांना धारेवर धरा, त्याच्या प्रश्नांना मूळ हात घाला आणि ते तुम्ही करू शकता. तर तुम्ही ते करायला पाहिजे. त्याचबरोबर तरुणांचं पण त्यात योगदान पाहिजे. कारण जर विचार केला हार्डली 1 तास जर सर्व तरुण, आपल्या देशामध्ये 70% जनता तरुण आहे आता, हे आपल्या देशाचं फार मोठं भाग्य आहे. तर अगदी 1 तास महिन्यातून जरी सर्वांनी रस्त्यावर आलं चांगल्या काही गोष्टींसाठी बदल निश्चित होऊ शकतो. पण स्वकेंद्रितच सगळ्यांनी झालंय ते सकाळी उठून ऑफिस, घर आणि ऑफिस हे थोडंसं बदलून इतरत्रही पाहिलं पाहिजे आणि थोडंसं पाहिलं तर निश्चित बदल होईल असं मला वाटतं. नक्कीच तुमची जी संस्था काम करते, मला आणखी तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की साम टीव्हीच्या माध्यमातून आणि सकाळच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी तनिष्काचा उपक्रम राबवला गेला. तरुणाईचं नेतृत्व गुण वाढीस लागावं याच्यासाठी YIN हा आता एक उपक्रम सुरू आहे. पुन्हा शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाची कामं सुद्धा साम टीव्ही आणि सकाळच्या माध्यमातून केली गेली होती आणि तुमच्या सुद्धा संस्थेच्या माध्यमातून ही कामं होत आहेत. त्याच्यामुळे आमच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये खूप साऱ्या तरुणांनी, युवकांनी तुमच्या संस्थेशी संलग्न व्हावं यासाठी आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.